पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल आपला 10वा श्लोक झाला, बरोबर आहे? विद्याविनय संपन्ने, बरोबर आहे ना? हां. ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाकेच पंडितः समदर्शिनः. कालपर्यंत आपण बघितलं त्याप्रमाणे आता ज्या तत्त्वज्ञानाचं इथे विस्तार करणं चालू आहे किंवा समजावणं आपल्याला चालू आहे, ते तत्त्वज्ञान आगाजे घडलेची नाहीच्या पातळीवरचं आहे, की जे जगाशी, सगुणाशी, प्रकृतीशी, या सगळ्याशी आता निगडीत असलेला अनुभव विचारात नाहीच आहे घ्यायचा. ज्या अनुभवाचा विचार करायचा आहे तो अनुभव ह्या सगळ्याच्या पलीकडचा, म्हणजे जो परमात्मा, जे परब्रह्म आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे समर्थांची भाषा फार छान आहे. ते म्हणतात त्या थोरल्या देवाला ओळखा. त्यांनी थोरला देव केला आहे त्याला, की तो श्रेष्ठ. तुम्ही बाकीच्या दुसरा शब्द वापरला आहे, चंचळाला आणि निश्चळाला. त्यातल्या निश्चळाला जाणा, चंचळाला जाणू नका, किंवा त्याच्यामध्ये थांबू नका, त्यात रमू नका. आता इथे चाललेला विषय असाच आहे की जो, आणि त्या पुरुषाविषयी चालू आहे, की ज्या पुरुषाला हे ज्ञान झालं आहे, जो पुरुष या सगुण निर्गुण प्रकृती त्याच्या पलीकडे जाऊन त्या परमात्मा तत्वाच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे निश्चिंत आहे. त्याचं कारण असं की तो ज्ञानाने संपन्न आहे. त्याचं ज्ञान यथार्थ आहे. आता भ्रांती वगैरे शब्दाला काही अर्थच नाही आहे. हे सगळे शब्द सगळं आता मागे पडलं, आणि त्यामुळे आता ते सांगता आहेत त्याच्या दृष्टीने हा जो पंडित आहे, हा जो ज्ञानी आहे, तो कसा आहे? विद्याविनय संपन्न ब्राह्मण, ज्याचा खूप मोठा अधिकार आहे. मी पूर्वी पण कदाचित बोलले असेल, पुन्हा एकदा बोलते की जगभरामध्ये जेवढे म्हणून सर्वेच केले जातात, त्या सर्वेमध्ये कोणत्या देशातली कोणती जमात किती प्रगत आहे, किती विकसित आहे, किती जे सोशॉलॉजिकली सुद्धा किती मॅच्युअर आहे, याचा विचार करता त्यांनी सांगितलं जगामध्ये ब्राह्मण समाजा इतका विकसित, उदार आणि अत्यंत श्रेष्ठ असा समाज आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. खरंच आहे की त्याला इतका आदर का दिला पूर्वीपासून? आज सोडून द्या, आजच्या राजकारणाच्या बजबजपुरीमध्ये प्रत्येक जे विचार आहेत ते फार, ज्याला आपण काय म्हणू, ते प्रदूषित आहे. त्या विचारांना फारसा अर्थ नाही. परंतु एक आहे की जो ब्राह्मण आहे, जो यजन याजन, त्याच्याचबरोबर अध्यापन आणि अध्ययन, म्हणजे अध्यापन आणि अध्ययन ह्या दोन्ही गोष्टी
दान आणि प्रतिग्रह ह्या 2 गोष्टी, म्हणजे ह्या 6ची जोडी जो अत्यंत निस्पृहपणाने पूर्ण करतो त्याचं जीवन हे समाजाला आदरणीयच आहे. तर इथे त्यांनी त्याचा मुद्दाम उल्लेख सगळ्या अर्थाने केला, इतकं साधंसं लिहिलं नाही आहे. विद्या उत्तम आहे, इतकी विद्या असून सुद्धा तो विनय संपन्न आहे आणि ब्राह्मण ह्या शब्दाला भूषवणारा आहे, किंवा ब्राह्मण हा शब्द त्याची शोभा वाढवणारा आहे, किंवा त्याचं व्यक्तिमत्व ब्राह्मण या शब्दाची शोभा वाढवणार आहे. असा मोठा अधिकारी पुरुष आहे आणि त्या विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे असा ब्राह्मण. गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, हत्ती शुनी म्हणाले, त्याच्यामध्ये चैव श्वपाके म्हणाले, कुत्रा आणि चांडाल हे जे आहेत पंडितः समदर्शिनः म्हणाले, हे सगळे त्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी त्यांना एकसारखे दिसतात. त्यांना सगळ्यांच्या, हा चांडाल आहे म्हणून, हा कुत्रा आहे म्हणून, हा हत्ती आहे म्हणून, सगळे एकमेकांच्यापासून गाय गरीब आहे, हत्ती बलवान आहे, ब्राह्मण आदरणीय आहे, कुत्रा हा लांगुल चालन करत आपल्या स्वार्थाकरता सारखा एकाच गोष्टीच्या मागे लागलेला आहे, दोषी आहे तो. आणि त्याचबरोबर जो चांडाल आहे तो आपल्या धर्माचा किंवा विधिनिषेधांचा विचार न करता व्यवहार करणारा आहे, म्हणून त्याला चांडाल म्हटलेलं आहे. की असा जो व्रात्य वगैरे नाही, ते शब्द अलीकडचे आहेत, चांडाल त्याच्या पलीकडचा आहे, की जो धर्मव्यवहार सोडून वागतो आहे. पण जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या नजरेमध्ये या लोकांच्या करता किंवा या सर्व जीवांच्या करता वेगळेपण संभवत नाही. त्याची कृपा, त्याची करुणा ह्या सगळ्यांच्या ठिकाणी सारखीच आहे. तो ज्ञानाने संपन्न आहे, त्याला माहिती आहे एक परमात्मा या सगळ्यांच्यामध्ये निवास करून आहे. त्याच्या सामर्थ्याने तो या प्रत्येकाच्या ठिकाणी तोच श्वास, तोच प्राण, तीच शक्ती ते जीवन जगवण्याकरता देतो आहे. तर त्याच्या दृष्टीने जर कुठलाही मतभेद नाही, माझ्या दृष्टीने काय असावा? कारण जे ईश्वराने निर्माण केलं आहे, जे ईश्वराने झाकलं आहे, जे ईश्वराने भरून राहिलं आहे, जे ईश्वराने आपल्या सामर्थ्याने चालवलेलं आहे, अशा त्या जगाच्या ठिकाणी तो ईश्वर जर इतका कृपावंत होतो आणि तो जर इतक्या सगळ्यांच्या ठिकाणी समदर्शी असतो, तर मी समदर्शी असलंच पाहिजे. आणि त्या भावनेने मग हा मशकू हा गजू. आता माऊलींनी बरोबर तुलना केली, हत्तीच्या बरोबर दास, चिलट. म्हणाले कुठे हत्ती आणि कुठे चिलट, की हा श्वपचू हा द्विजू. म्हणाले हा श्वपचू हा चांडाल आहे आणि हा द्विज आहे. नंतर पैल इतरू हा आत्मजू. म्हणाले हा जे बाकीचे लोक आहेत ते माझ्यापेक्षा फार दूर आहेत. पैल म्हणजे ते माझ्यापासून लांब आहेत. पैल इतरू हा आत्मजू हा माझा मुलगा आहे. म्हणजे आज आणि दुज, माझं आणि इतर, म्हणून पैल हा शब्द वापरला. पैल इतरू, माझ्या मुलापेक्षा बाकीचे सगळे जे आहेत ते सगळे वेगळे आहेत. हे उरले के हे कुठून राहणार आहे? हे राहत नाही ना. तरी हे धेनू हे श्वान. म्हणाले नाही तर ही गाय आहे आणि हे श्वान आहे. एक गुरु एक हीन, गाईला श्रेष्ठता दिली आहे. गाय ही वंदनीय आहे, तिच्या पोटात 33 कोटी देवता आहेत असं सांगितलं जातं. आणि कुत्रा, आता आपण म्हटलं तसं, त्याला काही कुणी आपल्या समाजामध्ये किंवा परंपरेने सुद्धा कुत्र्याला काही कुणी बहुमान दिलेला नाही आहे. गाईला बहुमान दिलेला आहे. मी आपल्या पुढे बोलले की नाही मला माहीत नाही, पण अलीकडेच एक चांगले श्रेष्ठ पुरुष आणि जे उत्तराखंडामधले राहणारे आहेत आणि ते हर्सिलच्या जवळ आहेत. ते हर्सिल आता कदाचित ब्रिटिशांमुळे असेल किंवा आपल्या लोकांमुळे पण असेल, पण त्याला जो हर्सिल शब्द पडला आहे ते लोक हर्सिल लावत नाही हे मी पहिल्यांदा ऐकलं. कारण सगळ्या उत्तरकाशीपर्यंत जाताना त्या पाट्यांवर कुठे हर्षल नाव बघितलेलं नाही. त्यांनी त्या हर्सिलचं हर्षल केलं आहे आणि त्या हर्षल भागामध्ये आम्ही राहतो. म्हणजे आम्हाला आमचा तो जो हर्षाने युक्त, हर्ष देणारा, हर्ष निर्माण करणारा वगैरे अशा अर्थाने
ती भूमी आहे. आणि तिथे त्यांनी एक गोसेवा व्रत स्वीकारून त्यांनी आपला आश्रम उभा केला आहे. त्यांनी सांगितलं की हे भागवत सप्ताह होत राहतात. या भागवत सप्ताहाच्या बरोबर मला असं वाटलं की या सगळ्यांना एक सन्मान द्यावा आणि म्हणून मी गाईला सन्मान मिळावा याकरता भागवत सप्ताहासारखा गाईचं महात्म्य सांगणारा सप्ताह करायचा. त्यांनी सगळ्या वैदिक परंपरेमधले गाईला श्रेष्ठ मानणारे अशी जी सगळी वचनं आहेत ती सगळी वचनं काढून घेतली आणि त्या वचनांच्यावरून जसा भागवत सप्ताह 7 दिवस होतो तसं 7 दिवस गाईच्या करता म्हणजे गोमहिमा सप्ताह आपण आपल्यापुरतं म्हणू असा सप्ताह करायचा ठरवून त्यांनी पहिला कार्यक्रम योजला. त्या पहिल्या कार्यक्रमाकरता एक यजमान भेटले. त्या यजमानांनी तो गोमहिम्याचा कार्यक्रम घेतला आणि ते त्यांच्याकडे गेले. आता सकाळी आज भागवत सप्ताह त्यांचा भागवत म्हणजे त्या गोमहिमा सप्ताह सुरू व्हायचा. त्या दिवशी ते त्यांचे तरुण असलेले यजमान एकदम अत्यवस्थ झाले की आता हा राहतो का नाही राहतो. आता हे म्हणाले पहिला कार्यक्रम गाईचा महिमा सांगणारा तो स्वतः गोसेवक हे सगळं आहे म्हणून त्यांनी गाईचा महिमा सांगायला मला घरी बोलावलं आणि त्या माणसाची अशी अत्यवस्थ परिस्थिती. आता काय करायचं, कसं काय हा कार्यक्रम पार पाडायचा. तर ते त्यांच्या घरामध्ये लोकांना त्यांनी विचारलं की तुमच्या घरात पण गाई पाळलेल्या आहेत का. म्हणाले आमची शेती आहे, आमच्या शेतावरती सगळ्या देशी गाई आहेत. आणि त्या गाई म्हणाले मी बघतो. त्या गाई बघायला गेले. त्या गाई बघितल्या. त्यातली एक काळी कपिला तिच्या अगदी स्पॉटलेस, तिच्यावरती एवढासा दुसऱ्या रंगाचा पांढरा काळा कुठलाही लाल कुठलाही डाग नाही, पूर्ण काळी. ते म्हणाले ही गाय मी हिची पूजा करतो. त्यांनी त्या गायीची पूजा केली आणि त्यांनी सांगितलं आता हा कार्यक्रम सुरू व्हायचा आहे आणि ह्या कार्यक्रम सुरू होताना हे विघ्न उभं राहिलं आहे. हे सामान्य आजार पण नाहीच आहे. हा मनुष्य काही त्यातनं बाहेर पडेल असं काही वाटत नाही आहे. आता जर तुझा महिमा गाण्याकरता मी एवढा अट्टहास केला आहे आणि मी जर हे सगळं आरंभलं आहे तर आता तुलाच काय करायचं आहे ते तू कर, कारण ह्या सगळ्यातनं आम्हाला बाहेर तुला काढलं पाहिजे. आणि त्यांनी त्या गाईच्या पुढे धरणं धरलं. एक 15-20 मिनटं डोळे मिटून बसून राहिले. तिला आवाहन केलं आणि मग घरात आले आणि म्हणाले बघूया आपण गोमाता काय करते ते. आपल्याला आश्चर्य वाटेल, अर्ध्याच तासामध्ये त्या मनुष्याची तब्येत सुधारली. तो जितका अत्यवस्थ होता त्यातनं बाहेर पडला, खडखडीत बरा झाला. त्या गायीने प्राण सोडला. हो, त्या गायीने प्राण सोडला. ते म्हणाले हे मी पाहिलं की गोमाता का आहे हे मला आणखीन कळलं. म्हणा त्या प्रसंगात कळलं की तिच्या ठिकाणी इतक्या देवतांचा वास आहे म्हणतात, ती इतकी माणसावरती कृपा करणारी आहे म्हणतात. त्या गाईला मी एवढं आवाहन केलं आणि तिने हा सप्ताह पार पाडला. त्यांनी असे मोठे 2-3 प्रसंग सांगितले की ज्या प्रसंगामध्ये त्या प्रसंगातून बाहेर काढण्याकरता त्या त्या गायीनी बलिदान दिलं आहे की तुम्ही गोवंश वाढणे किंवा गोवंश सुरक्षा, गोवंश सेवा, गोवंश संरक्षण याकरता काम करता आहात ना. आणि अगदी तो मनुष्य म्हणजे काही तुम्ही विचारूच नका. त्यांचं ते टी व्हीवर आपल्याला कधी बघायला मिळालं तर बघा. त्यांचा तो गोमहिमा सप्ताह मी त्यातलं ऐकलं. त्यांच्या बऱ्याच कथा गोष्टी ऐकल्या. चांगला आहे मनुष्य, चांगले बोलतात आणि तो जो विश्वास आहे तो फार मोठा आहे. त्यांचा जो भाव आहे गाईच्या विषयीचा तो पाहण्यासारखा. सांगायचं म्हणजे इथे त्यांनी म्हटलं आहे की गाय गुरु आहे म्हणजे गाय श्रेष्ठ आहे आणि हा जो श्वान आहे तो ही नाही. त्याला कोणी दारात उभं करू नका म्हणतात. त्यांनी कशा भोजनाला स्पर्श केला, अन्नाला स्पर्श केला, अन्न वर्ज्य करा म्हणतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं इथे की हे असो कैचे स्वप्न जागतया. म्हणाले हे असं मानणं म्हणजे जागा असणाऱ्या माणसाला स्वप्न पडल्यासारखं आहे. म्हणाले कोण वेगळा, तो ज्ञानी पुरुष सांगतो अहो असं काही नसतं. गाय श्रेष्ठ आहे आणि कुत्रा श्रेष्ठ नाही असं कसं. शिवाजी महाराजांचा घोडा, राणा प्रतापांचा घोडा, शिवाजी महाराजांचा कुत्रा वेगळे प्राणी आहेत, कुठे गाय आहेत. पण त्या चेतकनी उडी घेतलीच ना.
झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचं देह आहे सुरक्षित त्यांच्या घोड्यांनी नेलाच ना. आपण जर आत्मचैतन्य नावाचा एक ग्रंथ आहे, शाळीग्राम महाराज म्हणून एक होऊन गेले, वारकरी होते आणि त्या शाळीग्राम महाराजांच्याकडे त्या वारकरी परंपरेमध्ये किती लोक त्यांनी वारीमध्ये अधिकारी आहेत हे पाहिलं. त्या वारीतल्या अधिकारी लोकांचं चरित्र त्यांनी ओवीबद्ध लिहिलं आहे. त्यातल्या एका गटाचे म्हणजे एका दिंडीचे म्हणा तुम्ही, पण संतत्वाला म्हणजे खूप चांगले आचरण असणारे असे आचरणशील असे त्याचे अध्वर्यू, त्याचे नेते, पुढारी, दिंडीचे प्रमुख, काय शब्द वापरायचा असेल ते, तर त्यांच्याजवळ एक घोडा होता आणि त्यांच्या दिंडीमध्ये अनेक माणसं अर्थातच श्रद्धेने त्यांच्याबरोबर जात होती. तर त्यांना सगळ्या लोकांना वाटायचं की हे आमचे बुवा आहेत, तर ह्या बुवांना त्या घोड्याचं फार प्रेम आहे आणि ते म्हणतात माझा घोडा असा आहे, माझा घोडा तसा आहे, माझ्या घोड्याला एकादशी कळते, माझ्या घोड्याला बोललेलं कळतं, अमुक झालं तर मग कसलं म्हणाले, घोड्याला कुठे काही कळत असतं का. तर त्या लोकांनी एकादशीच्या दिवशी एकदा बोलले, ते म्हणाले बघा तुम्ही प्रयोग करून बघा, घोड्याला एकादशीच्या दिवशी खायला घालून बघा, तो तुमची चंदी नाही तर गवत घेणार नाही त्या दिवशी, तो फक्त शेंगादाणे आणि गुळ घ्यायचा एकादशीच्या दिवशी, दुसरं काही खायचं नाही. तर म्हणाले बघा तुम्ही तो खाईल का. आणि त्यांनी एकादशीच्या दिवशी त्याला आणलं, ते गवताची पेंडी आणली, नंतर हरभरे भिजवून आणले, त्याला खायला दिले आणि त्यांनी ते खाल्ले. ते म्हणाले बघा तुम्ही सांगता एकादशीला हा खात नाही आणि यांनी खाल्ले. ते म्हणाले तुम्ही बघा पंचांगामध्ये ही भागवत एकादशी नाही आहे, ही शैव एकादशी, उद्या वैष्णवांची एकादशी, उद्या खाऊ घाला त्याला, तो खातोय का बघा. म्हणजे त्याला इतकं घड्याळ कळतं, त्याला इतका काल कळतो, त्याला इतकी तिथी कळते. आणि आश्चर्य असं आहे की खूप छान आहे चरित्र त्या घोड्याचं आणि त्यांच्याकडच्या गाईचं. त्या घोड्यांनी समाधी घेतली आहे. त्या घोड्याचं वैशिष्ट्य असं होतं की बुवा घोड्यावर बसले की बुवा विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात करायची. त्याचा कान इतका तयार किंवा इतकं सूक्ष्म संवेदनाक्षम त्याची वृत्ती होती की त्यांचं विष्णू सहस्रनाम सुरू झालं कीच तो चालायला लागायचा. आणि बुवा बसले आणि समजा विष्णू सहस्रनामाला सुरुवात नाही केली तर तो जागचा हलायचा नाही. जे त्याला माहीत होतं की तेव्हाच चालायला सुरुवात करायची, तोवर नाही. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान कसं आहे हे साधू संतांनी वेगवेगळ्या पातळीवर गजेंद्र मोक्षासारखं प्रकरण भागवतामध्ये लिहून आपल्याला दाखवून दिलं आहे की कोणी मनुष्य ज्ञानाचा अधिकारी आहे असं म्हणायचं कारण सगळे पशु पक्षी सगळे ज्ञानाचे अधिकारी आहेत. प्रत्येकजण आपल्या ठिकाणी ज्ञानसंपन्न झाला की तो कुणापेक्षा कमी नाही, कुणापेक्षा अधिक नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या दृष्टीने हे तुम्ही काय म्हणता हे त्याला कळत नाही. कसं कळत नाही किंवा ते कसं त्याला अशक्य वाटतं. जसं जागा आहे, आत्ता उघड्या डोळ्यांनी आपण बोलतोय आणि जर आपण म्हटलं की मला स्वप्न पडतंय तर लोक म्हणतील बाई प्रवचन करत होता इथपर्यंत बरं आहे, हे काय बोलायला लागला तुम्ही, काही त्याचा ताळतंत्र दिसत नाही आहे बोलण्याचा. म्हणजे या ठिकाणी जाग्या माणसाला कधीच स्वप्न पडणार नाही. तो जर असं काहीतरी बोलू लागला तर ते जितकं असंभवनीय आहे तितकं म्हणाले या ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने कुणी कमी कुणी जास्त, कुणी अधिकारी कुणी अनाधिकारी असा असतच नाही. की काय त्याचा अधिकार आहे ब्रह्मविद्या मिळवण्याचा, काय त्याचा अधिकार आहे ईश्वर दर्शनाचा, त्यांच्या दृष्टीने असं काही नाही, सगळे सारखेच आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात की एक भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा, आता विषम काही. म्हणजे भेद कुठपर्यंत आहे आणि भेद केव्हा आहे, जोपर्यंत अहंकाराची एक तरी वृत्ती शिल्लक आहे. काहीतरी त्या अहंकाराची वृत्ती शिल्लक राहिली तर भेद आहे आणि तो भेदाचा भाव उत्पन्न होईल. पण इथे म्हणाले अहंभाव उरला होवावा, जर राहिला तर प्रश्न आहे. तो आधीची नाही आघवा, तो सगळाच निघून गे, त्याच्याशिवाय ज्ञानच होणार नाही आहे. ज्ञान होण्याकरता हे सगळं सुटलंच पाहिजे, ते सुटल्याशिवाय होऊच शकत नाही आणि ते घडणं अगदी आवश्यक आहे.
योगसूत्रामध्ये त्याचे विषय अनेक प्रकारांनी आले, अनेक प्रकारांनी फार सुंदर सुंदर स्पष्टीकरणं दिलेली आहेत की मनुष्याच्या ठिकाणी हे सगळं निवृत्त झाल्याशिवाय ती वृत्ती कशी निर्माण होत. ज्ञानाची वृत्ती ही अज्ञानामध्ये निर्माण होऊच शकत नाही. आम्ही ज्या अज्ञानामध्ये आहोत, आम्ही ज्या अविद्येत आहोत, यात जो आम्ही व्यापार व्यवहार करतोय, या व्यवहारामध्ये ज्ञान उत्पन्न होऊ शकत नाही. ज्ञानाची एक पातळी निर्माण होते, ती कोणती आहे? अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान. हे अज्ञान आहे हे जेव्हा कळलं, की मला जेव्हा कळलं की 6:30 वाजता आपण तिथून निघालो तर इथे 6:45ला पोचतो, 2 मिनटं आधी 3 मिनटं आधी पोचतो. आधी अज्ञान होतं, असं वाटत होतं कसं काय आपण पटकन तिथून निघून इथे येणार. त्याचं ज्ञान जेव्हा झालं काल की नाही आपण बरोबर वेळेत येतो, तो एक रस्ता पकडला की आपण आलो इथे आणि वेळेत आलो. आज आल्याबरोबर जेव्हा आमचा जगदीश म्हणाला ताई आप 6:45 बज गए, अरे म्हटलं असं कसं झालं, 6:45च्या आत आपण पोचतो, आज तू 6:45 होऊन गेले कसं म्हणालास. इथे आत आलो 6:45 झालेले नव्हते. म्हणजे अज्ञान काय होतं की आपण पोचतो का पोचत नाही, मग वेळ 6:45 ठेवावी का 7 ठेवावी, ही चर्चा कशात आहे? अज्ञानात आहे. जेव्हा कळतं की नाही हे अज्ञान अयोग्य आहे, तुम्ही वेळेत पोचू शकता, ठीक आहे ना, 15 मिनटं अधिक मिळतील आपल्याला, पाऊण तास गेला तरी. हे ज्ञान कशाचं झालं? हे त्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं. तसंच आहे देवतेविषयीचं अज्ञान आमच्या अंतःकरणामध्ये आहे. आम्ही जरा वाचायला लागलो, आम्ही जरा उपासनेविषयी पाहायला लागलो, काही भक्तीविषयी पाहायला लागलो की आम्हाला कळतं अरे या भक्तीमध्ये केवढ्या संकल्पना मांडल्या आहेत, कशी भक्ती प्रकट होऊ शकते, कशामुळे प्रकट होऊ शकते, हे सगळं जेव्हा आम्हाला कळायला लागतं तेव्हा आपण म्हणतो नाही एवढी गोष्ट नक्की आहे, आपल्या अंतःकरणात भक्ती उत्पन्न झाली आहे की नाही माहीत नाही, पण भक्ती मनुष्याच्या अंतःकरणात उत्पन्न होऊ शकते आणि त्या भक्तीने ईश्वर बांधला जाऊ शकतो. हे शब्दज्ञानाने आम्हाला कळालं. हे ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. तो प्रवचनकार जे बडबड करतो ती त्याच्या ठिकाणी अनुभवाच्या शिवायची वायफळ बडबड आहे. जोपर्यंत तो त्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत ते अनुभवाने सिद्ध असलेलं ज्ञान नाही. तो फक्त शब्द पसारा आहे, ते फक्त शब्द बंबाळ आहे की फक्त शब्दांनी विषय मांडत जाणे. परंतु त्याचा अनुभव जोपर्यंत आपण घेत नाही, जोपर्यंत त्या अनुभवाने ते ज्ञान सिद्ध होत नाही, तेव्हा ते कसं होतं? फक्त अनुभवाने सिद्ध झालेलं ज्ञान, पण तरीही ते ज्ञान त्या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान आहे. मग ज्ञान कोणतं? अज्ञान आणि ज्ञान याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान, द्वंद्वातलं ज्ञान नाही. अज्ञानाची निवृत्ती केली म्हणून ज्ञान नाही. अज्ञानाची निवृत्तीहून प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि अज्ञान ह्या दोघांच्या पलीकडे जे निखळ ज्ञान शिल्लक राहतं, ती निखळ वृत्ती आहे. त्या वृत्तीत हा येतो म्हणजे काय होतं? त्याला अहंकार राहत नाही. मनुष्य जेव्हा सगुणाचं दर्शन घेतो त्याच्या उपासनेने त्याला दर्शन मिळतं, ती देवता त्याच्यावरती कृपावंत होते, त्याला दर्शन देते. ते दर्शन झाल्यावर तो म्हणतो पहा आपल्याला कुठं माहीत होतं देवाचा महिमा काय आहे. केली त्याची उपासना तर तो दर्शनसुद्धा देतो. आता देव दर्शन देतो, त्यांनी आपल्याला दर्शन दिलं, याला काय कळलं? देवानी का दर्शन दिलं कळलं नाही, ह्या रूपात दर्शन दिलं कळलं नाही, काय केलं म्हणून दर्शन दिलं कळलं नाही, त्यांनी जी काही उपासना केली त्यामुळे दर्शन दिलं नाही, त्याचा हेतू काय आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याचं ज्ञान नाही. आणि आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे ईश्वराने कृपा केली, त्याची कृपा झाली, जी उपासना केली ती उपासना फळाला आली, एवढंच वाटलं. आणि आम्ही असं म्हटलं की देवा आमचं काहीतरी पूर्वपुण्य म्हणून तुझं दर्शन घडलं. हे वाटणं इथपर्यंत ठीक आहे. ते म्हणतात ह्यातल्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत या सगळ्या वृत्ती सत्वरजतमातल्या, या सत्वरजतमातल्या वृत्ती जोपर्यंत इथे संपत नाहीत तोपर्यंत ज्ञान उत्पन्न होत नाही. आणि जेव्हा ज्ञान उत्पन्न होतं
तेव्हा अहंकार नावाची गोष्ट शिल्लकच राहत नाही. म्हणून ते इथे आपल्याला सांगतायत की अहो, अहंकारच शिल्लक राहिला नाही, जरी अहंभाव उरला ओहावा, तो आधीची नाही आघवा. तो असला तर आहे ना, पण तो आधीच निघून गेला. आता विषम काही, आता या जगामधली विषमता संपली. विषमता कशाच्या पातळीवर होती? सत्वरजतमाच्या पातळीवर होती. ती विषमताच संपून गेली. इहैव तैर्जितः सर्वो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. इहैव तैर्जितः सर्गो, सर्ग म्हणजे संसार, हे जग, हे त्रिगुणात्मक जग जे उत्पन्न झालेलं आहे ते, हा सर्ग तैर्जितः, त्या सर्गाला, त्या संसाराला, त्या प्रपंचाला, त्या जगताला हा इथंच जिंकतो. इहैव, इथंच, त्याला लांब जावंच लागत नाही. येषां साम्ये स्थितं मनः, ज्याचं मन, मनः कसं राहिलं आहे? स्थितं साम्ये, समभावाला आलेलं आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, म्हणाले हे जे ब्रह्म आहे ते कसं आहे? दोषरहित आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, त्याच्या ठिकाणी वैषम्य आदी दोष शिल्लक राहत नाहीत. तस्मात ब्रह्मणि ते स्थितः, म्हणाले म्हणून त्याची बुद्धी काय सांगते? त्याची बुद्धी या जगाकडे काय पाहते? काय भावानी पाहते? तर हे जग आहे ते एका समस्थितीत आहे हे पाहते. त्याला दगड वेगळा आहे, त्याला गोटे वेगळे आहेत, त्याला नदी वेगळी आहे, त्याला डोंगर वेगळे आहेत, त्याला माणसं वेगळी आहेत, त्याला पशुपक्षी वेगळे, त्याला यातलं काही वाटत नाही वेगळं. वृक्षवल्ली ते वेगळे आहेत असं वाटत नाही. हे सर्वच्या सर्व जे आहे त्याच्यामध्ये ब्रह्मसाम्य भावाला येऊन राहिलेलं आहे, समस्थितीला येऊन राहिलेलं आहे. त्यामुळे हे सगळं जग आहे ते निर्दोषच आहे, त्याला दोष दिसतच नाही, त्याचा भाव दोषामध्ये जातच नाही. आणि असा साम्य भावाने जेव्हा तो जगाला पाहायला लागतो तेव्हा ते म्हणतात तस्मात, त्यावेळी ब्रह्मणी ते स्थितः, ते ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेले असतात. कारण साम्य, आता काय आपण पहिल्यांदाच व्याख्या केली आहे, समत्वम योग उच्यते, तो समस्थितीला आलेला आहे, तो समत्वाला प्राप्त झालेला आहे, तो निर्द्वंद्व झालेला आहे. आणि म्हणून ते सांगतात इथे की म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. हे समदृष्टीचं सूत्र काय आहे? सर्वत्र सर्वदा तो जो आपणची अद्वय ब्रह्म, ते ब्रह्मच सर्वदूर भरून राहिलेलं आहे. तो स्वतःही त्याच्यातच आहे, तोही त्याच समब्रह्माचाच भाग आहे. त्यामुळे सर्वदूर तेच ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म, आपल्या सकट हे जगत त्यांनी भरून राहिलं आहे. म्हणजे आपल्या उपनिषदांची महावाक्यातली कोणती वाक्य विचारात घ्यायची? एकच वाक्य विचारात घ्यायचं, सर्वम खलु इदम ब्रह्म. हा भाव त्याच्या ठिकाणी आला की हा भाव फार कठीण आहे असं इथे भगवद्गीतेमध्येच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, की सर्व काही वासुदेवच आहे या भावानी जगाकडे पाहणं, ही बुद्धी ज्याच्याकडे आली, ही दृष्टी ज्याच्याकडे आली, हे ज्ञान ज्याच्याकडे आलं, असा महात्मा या जगामध्ये दुर्लभ आहे. ते म्हणतात त्या महात्म्याची लक्षणं सांगतो आहे मी तुम्हाला. म्हणाले त्यामुळे इथे जी ही विषय संगू न सांडिता, इंद्रियाते न दंडिता, परिभोगिली निसंगता कामे विण. म्हणाले ज्यांनी विषयाचा संग सोडला नाही ते घाबरत नाहीत. या जगामध्ये भोजनाला बसले, काय वाढलंय त्यांच्या पानात? अहो श्रीखंड वाढलंय, वाटीवर श्रीखंड वाढलंय, गरम गरम पुऱ्या आणून वाढतायत आणि हे भले ग्रहस्थ खातायत. म्हणजे हे ब्रह्मज्ञानी असले तरी यांना श्रीखंडपुरी आवडते. अरे मग त्यांना काय आंबवून प्यायचं आहे का? ते श्रीखंडपुरी खायला बसले तर श्रीखंडपुरीच खातील ना. म्हणाले त्या विषय नाही नाही, मी श्रीखंडपुरी खात नाही, मी फक्त शेंगादाणे खातो, मी फक्त पाणी पिऊन राहतो, मी फक्त फळं खाऊन राहतो. ज्ञानेश्वर माऊलींना
हे तपी आदी त्यांच्याविषयी चर्चा करताना ते करतील, त्यांचं महात्म्य गातील. पण माऊली म्हणते अलौकिक न हो आवे लौकिका प्रती. चार लोकांच्या मध्ये वावरताना आपलं काहीतरी वेगळं आहे. मी कुणी महाराज आहे, टी व्हीवरच्या जाहिराती बघा, त्या जाहिरातींमध्ये आता एक त्या महाराजांचीच जाहिरात येते. ते दोघे पती पत्नी त्यांच्याकरता एवढं मोठं टोपलं भरून सुंदर सुंदर फळं घेऊन आलेली आहेत. आणि त्या महाराजांच्याकडे न सोडायचं असं ताकीद दिलेली असताना सुद्धा त्यांच्या शिष्यानी सोडलंय. मग ते आत आले, ती फळं घेऊन दाराशी उभे आहेत. आता आत येऊ का विचारून आत जाणार, तर ते महाराज चिकन खात आहेत आणि ग्लासमध्ये दारू आहे. ते दोघे बिचारे इतके घाबरून जातात. ते म्हणतात ये क्या है, ये क्या है, ये क्या है. ते महाराज म्हणतात इस समय आप नहीं आना था, तुम्ही आत्ता येण्याची गरज नाही. कुठला महाराज, कुठला साधू, कुठला सत्पुरुष, कुठला अधिकार. म्हणाले हे लोकांच्या पुढे दाखवायला आम्ही हे खात नाही, आम्ही ते खात नाही. अक्कलकोट स्वामी महाराजांनी काही दाखवलं, शिर्डीच्या साईबाबांनी काही दाखवलं, शेगावच्या गजानन महाराजांनी काही दाखवलं. अवली आहे, कुठेही बसतात. गजानन महाराज चिखलातलं पाणी पिऊन द्या, उच्छिष्ट खाऊन. का? कारण आता त्यांना सगळं वर्जाच्या पलीकडे गेलेले सत्पुरुष आहेत. ते काही सामान्य स्तरावरचे लोक नव्हेत. आम्हाला ह्या सगळ्या जगामधल्या प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी समभाव कसा आहे हे शिकवण्याकरता त्यांचं आयुष्य आहे. त्यांचं आयुष्य आम्हाला त्याकरता आहे की आम्ही त्यातून हे शिकायचं आहे की ते त्या साम्यावस्थेला पोचलेत. शिर्डीचे साईबाबा बसलेत कुठे, खातायत काय, लोकांना देतायत काय, आम्हाला काहीही समजण्याच्या हा सर्व विषय पलीकडचा आहे. त्याचं कारण काय आहे? ते म्हणाले ते काही वर्जावर्ज मानत नाहीत, ते कशाला सोडत नाहीत, कशाला श्रेष्ठ नाही, कशाला कनिष्ठ नाही. आणि म्हणून ते सांगतात इंद्रिया ते न दंडिता, कोणत्याही प्रकारे इंद्रियांच्यावरती अत्याचार न करता, की त्राटक करून बसलेत 12-12 तास, डोळे जे ताणलेले आहेत आणि एका आलंबनावरती जे लावून ठेवलेले आहेत त्याच्यापासून ही पापणी हलवायला सुद्धा तयार नाहीत, बसलेत तासन तास त्राटक. माणूस म्हणतो काय अधिकार आहे हो, काय यांची त्राटक विद्येमधला अधिकार आहे. 12 तास झाले तरी यांना पापणी बंद करावी लागत नाही. अशा प्रकारे जे आग्रही आहे, हठयोगानी हट्टाग्रहानी काही उपासना करण्याकरता देहाला अतिरिक्त दंड देत आहेत. ह्या योगाला म्हणजे भगवंतानी सांगितलेल्या योगाला यातलं काही मान्य नाही. भगवंत म्हणतात या प्रकारचं शरीराला ताडन दंडन शासन करू नका, त्याला जास्तीत जास्त योग्य प्रकाराने ठेवा. जे माझे सद्गुरूंचं वाक्य आहे की त्याला चापून खायला घाला आणि चोपून काम करून घ्या. भरपूर खायला घाला शरीराला आणि काम पण शरीराकडून तसंच करू. त्याला बिलकुल आळशी होऊ देऊ नका, त्याला खायलाही कमी करू नका. ते म्हणतात इंद्रिया ते न दंडिता परी भोगिली निसंगता कामे विण. कुठल्याही प्रकारचा संग त्यांना जोडला जात नाही, कोणतीही कामना. कामे विण, कामनेच्या शिवाय असणारं हा सत्पुरुष निसंग भावाने राहतोय. जी ही लोकांचेनी आधारे लौकिकेची व्यापारे, पण सांडिले निदसुरे लौकिकू हे. कसे वागतात, कसा व्यवहार करतात, जसे 4 लोक करतात तसं. प्रपंच आहे, मुलं आहेत, बाळं आहेत, लग्न आहेत, कार्य आहेत, अतिथी आहे, अभ्यागत आहे, काही नित्य नैमित्तिक कर्म आहे, उपासना आहे, सगळं आहे. तुकाराम महाराज आहेत, पण तुकाराम महाराजांच्या सारख्यानी सुद्धा भंडाऱ्याच्या डोंगरावरती बसून नाथ भागवताची 1000 पारायणं केली. 1000 पारायणं, 18,000 ओव्या आहेत ज्याच्यामध्ये. कशी 1000 पारायणं केली असती, केली आहेत. काय दाखवलं आम्हाला? उपासना दाखवली. 1.25 लाख विष्णू सहस्रनामाचा जप आहे त्यांचं. साधन सोपं नाही आहे, साधन साधन नाही आहे. भजनानंदात तर ते किती सर्व काळ दीर्घकाळ सातत्याने रंगलेलेच आहेत. 4 लोकांना दाखवण्यासारखा व्यवहार आहे. जेव्हा खायला घेतायत, नाही मिळालं उपाशी राहतायत, तक्रार करत नाही आहे. 4 माणसासारखे त्यांच्या प्रपंचात पत्नीने सांगितलं अहो सगळी मुलं मोठी झाली, मुलांचा विवाह झाला नाही, असं आहे का? मुलींचा विवाह झाला नाही, असं आहे का? ठीक आहे,
म्हणाले एकाच मंडपात सगळ्यांचे विवाह लावून देऊ. तुकाराम महाराजांनी मुलांना सुना आणल्या, मुलींना पती आणले, एकाच मंडपामध्ये मुलांचे विवाह करून टाकले. म्हणाले आता जबाबदारी संपली ना, चला. प्रपंचामध्ये कुठे अडणं ही भानगडच नाही, अडलेच नाहीत कधी, आणि प्रपंचामधून कधी दूर पण गेले नाही. आपल्या मुलांना जसं कधी आजारी पडू दिलं नाही, तसं मुलं उपाशी बसतायत म्हणून काही त्यांची दया नाही केली, गय नाही केली की जा कोणाकडे तरी जा, कोणी देत असतं तर खा, कशाला हात लावू नका. त्यांनी म्हटलं मी आहे ना तुमच्या मागे, मी उभा आहे, तुमचं जीवन कसं उत्तम प्रकाराने चालवायचं त्याच्याकरता मी समर्थ आहे इथे, तुम्हाला काही होणार नाही, तुमचं जीवन तसंच उत्तम चालेल. लौकिक कसा सांभाळायचा सांभाळला आहे. आणि असा सगळ्यांचा ज्यांनी ज्यांनी भगवंतावरती श्रद्धा ठेवली आहे त्यांचा त्यांचा लौकिक भगवंतांनी सांभाळला आहे, त्यांचा त्यांचा लौकिक वेदांनी सांभाळला आहे. वेदाचे सुद्धा अभ्यासक आहेत, त्या अभ्यासकांच्या मध्ये सामान्यतः सांगितलं जातं की जो याज्ञिक आहे किंवा जो वैदिक आहे त्यांनी रोज आपल्या घरी एकदा रुद्राध्याय आणि एकदा विष्णू सहस्रनाम म्हणावं. म्हणजे कितीही बिकट काळ आला तरी त्याला 2 वेळा खायला कमी पडत, निदान 1 वेळा तरी खायला मिळेल. मी आमच्या समोर यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, ज्यांना मी माझ्या लहानपणापासून पाहिलेलं आहे, ते यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे मुलांना म्हणायचे की ह्या वेदविद्येत या. लोक म्हणायचे अहो या वेदविद्येत जगता येत नाही. कुणी सांगितलं जगता येत नाही? मी तुम्हाला सांगतो, रोज विष्णू सहस्रनाम आणि रुद्राध्याय म्हणा, तुम्हाला 1 वेळ तर भगवंत खायला घालीलच घाल. तो तुमच्या 2 वेळाची सोय करील, पण 1 वेळ तर तुम्हाला तो नक्की उपाशी. किती विद्यार्थी तयार केले, किती याज्ञिक तयार केले यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे यांनी, आणि केवढं सुंदर वातावरण मराठवाड्यामध्ये निर्माण केलं. आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की लौकिक जीवन जगताना ईश्वरावरती समर्पित होऊन ते जर जीवन जगले आणि ते तसे जगलेत साधू सत्पुरुष, म्हणून त्यांचं जीवन याकडेचं त्याकडेला लागलेलं आहे, त्यांना अडचण आलेली नाही आहे. आणि ते इथेच सांगतात की अशा प्रकारे लौकिकाचा व्यापार इतर लोकांच्या सारखा करत पण सांडिले निदसुरे लौकिक उहे. पण त्यांनी लोकांच्या ठिकाणचं जे अज्ञान आहे ते अज्ञान मात्र त्या लौकिकांच्या ठिकाणचं त्यांनी दूर करण्याच्या करता प्रयत्न केला आहे, आणि त्यांनी लौकिक अज्ञान आपल्याजवळ कधीच ठेवलेलं नाही. माऊली दोन्ही अर्थाने आहे, जीही लोकांचेनी आधारे लौकिकेची व्यापारे, जे लोकांच्या आधाराने म्हणजे जनरीतीप्रमाणे लौकिक व्यापार करतात, हा एक अर्थ झाला. पण सांडिले निदसुरे लौकिकू हे, लौकिक जीवन जगले, लौकिक व्यापार केला, लौकिक व्यवहार केला, पण या लोकांचं जे लौकिक अज्ञानातला व्यवहार आहे तो मात्र टाकला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यवहार केला, ते त्यांच्या पद्धतीने जगले, लौकिकच जीवन जगले. म्हणून म्हटलं एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, अज्ञानातली प्रत्येक वृत्ती सोडली आणि ज्ञान अज्ञानाच्या पलीकडच्या निखळ ज्ञानामधली प्रत्येक वृत्ती जर धरली तर तो सत्पुरुषच आहे. आणि तो सत्पुरुष त्याच पातळीवर जगात व्यापार करतो. जैसा जना माझी खेचरू, इथे खेचरूचा अर्थ पिशाच्य असा केला आहे. जना माझी आहे म्हणून कदाचित केला असेल, पण जो खेचर असतो, आता हा सूक्ष्म देहामधला आहे. पिशाच्याला लौकिक देह म्हणजे पांचभौतिक देह मिळत नाही, त्यामुळे तो सूक्ष्म देहात आहे. परंतु जो खेचर आहे, माऊलींनी खेचर शब्द अगदी त्याच्याकरताच वापरला असेल असं मला वाटत नाही. आता हे जे खेचर आहेत, म्हणजे खे म्हणजे खम, खम म्हणजे आकाश, चर म्हणजे विहार करणारे, जे आकाशामध्ये विहार करू शकतात असे जे खेचर ज्ञानानी युक्त आहेत. म्हणजे खेचरी मुद्रा आपल्याकडे आहे की हे जे डोळे आहेत ते उलटे आतमध्ये इथे वरती. आता आपण जेव्हा नासाग्र दृष्टी करतो तेव्हा नासाग्र कोणतं हे काय, हा सगळा चर्चेचा विषय. सामान्यतः आपण नासाग्र म्हणजे इथे, ते खेचरी मुद्रा म्हणजे दृष्टी उलटी आहे, ती या आज्ञाचक्राच्या इथे ती एकरूप केली आहे किंवा एकत्रित केली आहे, एकाग्र केली आहे. त्याचं आलंबन घेतलं आहे, शब्द काही वापरा, जो ज्या अधिकारावरचा असेल
तो त्या अधिकाराप्रमाणे ती मुद्रा धारण करी. पण नुसती खेचरी मुद्रा नाही, हा खेचर होतो. आता आपल्याला 6व्या अध्यायात सगळं येणार आहे. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय की तो कसा देहाने हलका होतो आणि सर्वदूर विहार करतो. असे जे योगी आहेत ते योगी ह्या जगामध्येच राहून या सूक्ष्म जगतात त्याच्याही पेक्षा आणखीन काही असेल जे आपल्याला माहीत नाही, अशा जगतामध्ये ते साधन करतच बसलेले आहेत. आता त्या पॉल ब्रँटनला काय दिसलं, त्यांनी त्याच्या पुस्तकात लिहिलं. त्याला त्या योग्यांनी काही दृश्य केलं. आता ते योगी सगळ्यांनाच तिथे गेले तर दिसतील का? सगळेच तिथपर्यंत पोचतील का? त्या योग्यांनी पॉल ब्रँटनला जिथं त्या श्रीराम शर्मांना नेलं तिथं त्याला नेलं का? आपल्याला माहीत नाही. त्याला ह्या प्रकारचं साधन केलं जातं हे त्याला कळून देण्याकरता त्यांनी कुठे ते जग उघडं करून दाखवलं आपल्याला माहीत नाही. ते जसं एखादा अल्बम असतो ना, त्या अल्बममध्ये सगळे फोटो आहेत आणि आपण अल्बम उघडून सांगतो हा बघा आमच्या लग्नाचा फोटो आहे आणि आमच्या घरचं लग्न फार जोरात झालं, आमची मुलगी, आमचा हा जावई, हे आमचे नातेवाईक, हे सगळं आम्ही दाखवायला लागतो त्या अल्बममध्ये. तसं आहे हे. त्यांच्या दृष्टीने हे सगळे लोक म्हणजे अल्बम आहे. आता त्या लोकांचं जर दर्शन कुणाला घडवायचं ते कुठेही घडवतील. तेवढं ओपन केलं, तेवढं द्वार मुक्त केलं, सगळे दरवाजे बंद आहेत. इथे आत्ता या ठिकाणी सुद्धा सूक्ष्मसृष्टी अस्तित्वातच आहे, पण ती आम्हाला बंद आहे, ती आम्हाला ज्ञात नाही आहे, ती आम्हाला अज्ञात आहे. त्या सृष्टीचं ज्ञान त्या पॉल ब्रँटनला कुठे दिलं आणि त्या गायत्री परिवाराचे श्रीराम शर्मा आहेत त्यांना कुठे दिलं माहीत नाही आपल्याला. त्यांना तितक्या पलीकडे का त्यांनी वर्णन केलं आपल्या आत्मचरित्रात हिमालयकी यात्रामध्ये. म्हणाले तपोवनापासून तो एक असा दिव्य पुरुष मला घेऊन त्या दऱ्यांवरून घेऊन गेला. मी दऱ्यावर चालत होतो, खाली काही रस्ता नाही, काही दरीवरून अधर तो पुढे चालत होता, मी चालत होतो. त्यांनी मला चालवून इतक्या लांब नेलं आणि जिथे ऋषी तपश्चर्याला बसले आहेत त्यांचं दर्शन घडवलं. आणि मला त्यांचं दर्शन घडवल्यावर त्या ऋषींनी आपल्या समाधीमधून, आपल्या त्या अवस्थेमधून किंवा त्या ध्यानाच्या मुद्रेमधून ते उठले. आणि उठले म्हणजे उठून उभे नाही राहिले, ते जागे झाले, त्या समाधीमधून व्युत्थानाला आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. आणि त्यांनी सांगितलं, त्या श्रीराम शर्मांनी, की त्यांनी मला असं सांगितलं की आता तुला खाली एक मोठं कार्य करायचं आहे. त्या कार्याच्या मागे आमचं सामर्थ्य उभं आहे, तुझ्याकडनं ते कार्य आम्ही करून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे हरिद्वारचा तो गायत्री परिवाराचा तो जो आश्रम आहे तिथे नुसती त्यांची पुस्तकं बघा, ते सगळं पब्लिकेशन श्रीराम शर्मा. एक मनुष्य आयुष्यात एवढी पुस्तकं लिहून सुद्धा काढू शकणार नाही, तर तो सांगणार काय आणि त्याची पुस्तकं बनणार काय? मोठा अचाट आहे सगळं. सांगण्याचा आपल्याला हेतू असा आहे की हे सामर्थ्य कसं, कुठे, केव्हा, कोण प्रकट करेल आपल्याला माहीत नाही. त्यांनी इथे सांगितलं हा जना माझी खेचरू. हा खेचर म्हणजे मोठा अद्भुत जग आहे आमच्यामध्ये. हा जो खेचर आहे, असं तूची जना नो हे गोचरू. आमच्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज राहत आहेत देहानी, तरी आम्हाला कळत नाही आहे हे ज्ञानेश्वर एवढे योगी आहेत. तर ते त्या खेचर स्थितीत राहिले असे तर कुणाला कळलं असतं. आणि आजही ते खेचर स्थितीत असतील, आम्हाला कुठे कळणार आहे. काय आहे, त्यांनी जे कार्य करून ठेवलं आहे ते कार्य या जगामध्ये त्याचं प्रसार जिथे कुठे चालू आहे, जिथे कुठे त्या कार्याला उजाळा आहे. आता संबंध दिंडी आहे, जाते आळंदीहून पंढरपूरला. त्या दिंडीत काय माऊली नसेल? असेल. कोणत्या रूपामध्ये असेल? अदृश्य रूपामध्ये असेल, असणारच आहे. कारण जिथे जिथे विशेषत्वानी ईश्वरी शक्ती प्रकट होते तिथे तिथे त्याची आवड असणारी जी जी देवता आहे, जे जे संत सत्पुरुष आहेत, त्यांनी ते रूप धारण केलं आहे. त्यांना काही ज्ञानेश्वर बनूनच यावं लागत नाही. तसं त्यांनी इथे सांगितलं की हे असे सत्पुरुष मग आता इथे का वावरतात? ज्ञानदेवांना काही ज्ञान मिळवायचं आहे का? नाही. ज्ञानदेवांना काही अभ्यास करून पुढे जायचं आहे का? नाही. ते पूर्ण पुरुष आहेत, साक्षात भगवान आहेत. मग आपण म्हणतो की ज्ञानेश्वर कसे? स्वयमेव विष्णू, स्वतः विष्णूच आहेत. मग लोक म्हणतात हे अंधश्रद्धाळू आहे,
हे अंधश्रद्धावादी आहेत. हे ज्ञानेश्वरांना विष्णू म्हणतात. काय चुकलं कुठे? लौकिकामध्ये जेव्हा एक सत्पुरुष प्रकट होतात तेव्हा ईश्वराचं प्रकटीकरण कसं आहे? ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, शंकर आहे. मग आता जर अशी परिपूर्ण व्यक्तिमत्व घेऊन जर साक्षात कोणी प्रकट झालं, संप्रदाय कोणता आहे? वैष्णव आहे, म्हणून त्यांना विष्णू म्हटलं. संप्रदाय शैव असता तर त्यांना साक्षात शंकराचा अवतार आहे म्हटलं असतं. शंकराचार्यांना म्हणत नाही का आपण की भगवान शंकरांचा अवतार आहेत? मग काय म्हणणार दुसरं? तसं ते सांगतायत की या जगामध्ये दोन प्रकारांनी सत्पुरुष वावरत असतात. जे खेचर आहेत, जे परिपूर्ण आहेत असे पण खेचर आहे, आणि साधनेच्या पातळीवरती काही प्राप्त करून खेचर झालेले. आता त्यांना इथपर्यंतची योगविद्या प्राप्त आहे, त्यांना पुढची योगविद्या मिळवायची. सगळे सत्पुरुष ब्रह्माला जाऊन मिळण्याकरता उपासना करत नाही. सगळ्या सत्पुरुषांची ती आवड नसते. त्यांची काय आवड असते? ह्या संबंध सृष्टीचं रहस्य शोधून काढ. या सृष्टीचं रहस्य शोधून काढण्याकरता जी मनबुद्धीची स्थिती यावी लागते ती फार वेगळी आहे, ती फार वरची आहे. म्हणजे आमच्या योगशास्त्रामध्ये, योगसूत्रामध्ये पतंजलींनी जे म्हटलं आहे, भुवनज्ञानम सूर्ये संयमात. या सर्व भुवनांचं ज्ञान सूर्यावरती संयम केला की येतं. कसा संयम आहे सूर्यावरचा? हे आपला दिसतो हा सूर्य उगवता जरा पाहिला, नमस्कार केला, खोलीत येऊन बसलो, सूर्यनारायणाची एक प्रतिमा किंवा एक यंत्र तयार केलं आणि उपासना नाही. त्यांनी म्हटलंय तो जो योगी आहे तो आपल्या वृत्तीला इतका सूक्ष्म बनवतो की त्याच्यापुढे देहच सूक्ष्म होऊन जातो. कशाचा भेद करतो? आम्हाला दिसणाऱ्या सूर्यमंडलाचा. त्या सूर्यमंडलाला छेद आहे. आता आमची सगळी ब्लॅक होल्स उलटीपालटी होतील त्याच्यापुढे. त्यांनी सांगितलं त्या सूर्यमंडलाला, कारण जे दिसतं आहे तो सूर्य नाहीच आहे. त्यांनी जे भाष्य केलं आहे त्याच्यावरचं, त्या भाष्यात ते म्हणतात जो आम्हाला दिसतो आहे शुभ्र सूर्य तो सूर्य नाहीच आहे, त्याचे किरण आहेत. आम्ही जे पाहतो ती त्याची प्रभा पाहतो, आम्ही पाहतो तो त्याचा प्रकाश पाहतो. आम्हाला कुठे सूर्य दिसतो? आणि आम्हाला तो सूर्य दिसतच नाही. मग त्या सूर्यावरचे काळे डाग, मग त्या सूर्याचं स्वरूप. तर म्हणाले जोपर्यंत तो सूर्यावर जात नाही तोपर्यंत तो सूर्याला पाहत नाही. या योगशास्त्रात वर्णन केलं आहे, तो वृत्तीने इतका सूक्ष्म होतो की त्या सूर्याच्या छेदामधून, त्या छिद्रामधून तो पलीकडे जातो आणि सूर्याचा जो गोल आहे त्या सूर्याच्या उंचीच्या वर जाऊन त्या सूर्यगोलाला पाहतो. आणि मग सूर्यावर संयम करतो म्हणजे काय? द्वार उघडं होतं म्हणजे काय? त्यामुळे ते छिद्र त्याला प्राप्त होतं, ज्याच्यातून तो प्रवेश करतो. तिथं तो थांबतच नाही, कारण तिथे प्रवेश करून त्याला या सृष्टीतली ही भुवनं काय आहेत ही त्याला कळतच नाही. त्याच्या अभ्यासाकरता त्याच्या पलीकडच्या ब्रह्मलोकाला त्याला जावं लागतं. त्या ब्रह्मलोकाला जाऊन तो त्याच्यामधून ज्ञान मिळवण्याची जी प्रक्रिया आहे तिचा अभ्यास करतो. म्हणजे हे का राहतात इथे पृथ्वी? इथे जे मला एवढे लांबलचक बोलायची गरज नव्हती, पण इथे जो अर्थ दिला आहे तो पिशाच्य दिला आहे. पिशाच्य अर्थाशी मी काही सहमत नाही. त्या पिशाच्याकरता खेचर शब्द खर्च घालण्याचं काही ज्ञानदेवांना कारण नव्हतं. त्यांनी पिशाच्य म्हटलं असतं. जी योनी देह टाकल्यानंतर सूक्ष्म पातळीवर आहे, सूक्ष्म देहाच्या पातळीवरची योनी आहे, तसं म्हटलं नाही. ज्ञानदेव काय उगीच शब्द वापरतील? ते म्हणतात इथे खेचर आहे. खेचर ह्या स्थितीमध्ये दोन प्रकारचे श्रेष्ठ पुरुष आहेत. एक प्रकारचे श्रेष्ठ पुरुष त्या खेचर मुद्रेचा किंवा त्या खेचर ज्ञानाचा किंवा तिथपर्यंत योगाच्या अभ्यासाचा त्यांनी पल्ला गाठला आहे. ते तिथे पोचलेत आणि तिथे पोचल्यानंतर आता त्यांना अजून पुढं अभ्यास करायचा आहे. आता ते तुमच्या आमच्यासारखे प्रकट कशाला होतील? आमच्यासारखा स्थूल देह घेतला की आता कुठं त्या दारात जा भिक्षा मागायला. तो देह चालवला पाहिजे. झोपायला जागा बघा, एखादा आश्रम, त्या ऊन पाऊस वारा थंडी सगळा विचार कशाला पाहिजे? म्हणून देहाने गुप्त, ह्या स्थूल देहात ते राहतच नाही. सूक्ष्म देहावर गेले की हे सगळे मागचे व्याप संपूनच जातात.
आणि म्हणून ते अदृश्य रूपाने या जगामध्ये देहाशिवाय साधना करत राहते. आणि करायची आहे साधना देहाने. समजा साधनेची स्थिती अशी आली की देहभावावर यावं लागेल, एका क्षणात येतील. देह कशामुळे निर्माण होतं? वृत्ती. फक्त वृत्ती तरंगावरती देह आहे. आमच्या पूर्वीच्या कर्माच्या ज्या सगळ्या वृत्ती आहेत, चांगलं वाईट, इच्छा आकांक्षा, आनंद दुःख द्वेष मत्सर, अनेक घटनांमधून अनेक संस्कारांमधून आमच्या ठिकाणी आम्ही ते कर्म जोपासलंय की झाली वृत्ती. त्यांना ह्या वृत्तींची गरजच नाही आहे. ते कोणत्या वृत्तीत येतील? पंचमहाभूतांना आवाहन केलं की देह पाहिजे, संपला. देह धरला. वृत्तीने काय सांगितलं? हा देह सोडा, सोडला. म्हणून खेचर आहेत. त्यांना पाहिजे आहे म्हणून ते ह्या पृथ्वी तलावर आहेत. कशा करतात? आमच्यावर उपकार करण्याकरता. कारण आता एवढं योगशास्त्र लिहून ठेवलंय ते आम्हाला खरं वाटत नाही. उद्या त्याच्या पलीकडे जाऊन काही इथं लिहावं लागेल, तयार पाहिजेत ना. त्याच्याकरता आपलं संबंध जीवन घालवणारी ही ऋषी मंडळी आहेत, जी ह्या स्थितीत आहेत. माऊली म्हणतात आपल्याला कल्पना नाही त्या सूक्ष्म जगतामध्ये हे कसे राहतात, हे कसा निवास करतात. आणि आपल्या निवासातून जैसा जना माझी खेचरू असं तुची जना नो हे गोचरू. आमच्या बरोबर वावरताय. आमचं जर भाग्य असेल तर आमच्या भाग्याने माऊलींचा नुसता इथे फोटो नसेल, माऊली असेल. ती म्हणत असेल काही बाई बोलते, खरं बोलते का खोटं बोलते, अतिशयोक्ती करतीये का योग्य बोलतीये, पाहिलं पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला पुढे न्यावं का एक चपराक मारावी ठरवतील. पाहत असतील, उपस्थित असतील. आपल्यापैकी कुणाचा जरी भाव खूप उत्कट असेल तर त्या भावाला प्रतिसाद देण्याकरता उपस्थित राहतील. आम्ही इथे इतके जण जमलोय, माहीत नाही आमच्यापैकी कुणाचा भाव इतका प्रामाणिक आहे की खरोखरीच अंतःकरणामध्ये माऊलींच्या विषयीचं प्रेम दाटून आलंय की बाबा काय लिहितात, काय मांडतात, काय भूमिका आहे. जो भाव आहे त्या भावाला प्रतिसाद आहे. त्या भावाकरता इथे उपस्थित होतील. त्या व्यक्तीच्या ठिकाणी काही सामर्थ्य देतील, त्या व्यक्तीला आणखीन पुढे नेतील. माहीत नाही आपल्याला. ते खेचरामध्ये राहून, ह्या स्थितीमध्ये राहून माऊलींनी सांगितलं आहे की ह्या जगाचं संरक्षण, ह्या जगावरती कृपा, आम्हाला दिला जाणारा आनंद, आमच्याशी होणारी त्यांची जी सुसंवादामुळे होणारी अनुकूलता, का काही गोष्टी आम्हाला अनुकूल होतात, त्यांची कृपा आहे म्हणून. आम्ही काही करत नाही. अनुकूलता फक्त त्यांची आहे, त्यांच्या देण्याची आहे. म्हणून ते म्हणतात आपल्याला कळत नाही त्याचा हेतू काय, त्यांनी तो मांडलेला नाही. असं तुची जना नोहे गोचरू. आम्हाला तो दिसत नाही, पण तो आम्हाला कसा, भगवंत कसे सांगतात ते म्हणतात बुद्धियोगम ददाम्यहम. मी तुमच्याकडे सारखा समोर येऊन मी कृष्ण आहे बरं का, तू गीता वाचलीस ना, मी तुझ्याकडे पाहतोय बरं का, तुझं गीतेचं इतकं पारायण झालंय बरं का, असं म्हणून सारखा येऊन कृष्ण आपल्याला हॅलो हाय करत नाही. परंतु तो आम्हाला त्याला जे प्रसन्न वाटलं आहे ती प्रसन्नता कशातून प्रकट करतो? भगवंत म्हणतो बुद्धियोगम ददाम्यहम. मी तुला बुद्धियोग देतो, मी तुला बुद्धी देतो. आणि तुला बुद्धी का देतो मी? त्याचं कारण आहे की बुद्धी इतकं सत्वानी युक्त दुसरं काहीच नाही. सगळ्यात शेवटपर्यंत सत म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत खूप शेवटपर्यंत पोचण्याचं सामर्थ्य फक्त बुद्धीचं आहे. आणि म्हणून मी तुला बुद्धी योग देतो. ती बुद्धी अशी जोडून देतो की जी अज्ञानाच्या पलीकडे असो. आपण त्या एका शब्दामुळे पुष्कळ लांबवलं. तैसा शरीरी तो परिसंसारू नोळखे तयाते. आता दुसरी कॅटेगरी लगेच सांगितली की एक प्रकार सांगितला काय की तो दृश्य नसतोच, हा एक प्रकार सांगितला. दुसरा प्रकार काय सांगितला? हो तो तुमच्यात असतो पण तो तुम्हाला ओळखायला येत नाही. म्हणून ते इथे सांगतात की तो आमच्यासारखा प्रपंचात आहे. आम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं चरित्र बाजूला ठेवतो. म्हणलं केवढे ज्ञानी, रागावले, रुसले आणि त्या झोपडीमध्ये दरवाजा लावून बसले, आमच्याच सारखे आहेत. एवढ्याचंच समाधान आहे.
म्हणजे चरित्रातून आम्ही निष्कर्ष काय काढला, एवढाच काढला की ते आमच्यासारखे रागावतात, त्यांना पण काही इच्छा आकांक्षा असतात, लोक काहीतरी वेडवाकडं बोलले की ती निंदा त्यांना पण सहन होत नाही. म्हणजे थोडक्यात त्यांच्या आपल्यात काही फार फरक नाही आहे. आम्हाला घडीघडी राग येतो, त्यांना त्यांच्या संबंध चरित्रामध्ये एकदा राग आलेला सांगितलं. आम्हाला चरित्रच समजून घेण्याची ताकद शिल्लक राहत नाही. आम्ही फक्त भाषाशास्त्राचा अभ्यास केला आणि साहित्य वाङ्मयाचा अभ्यास केला म्हणजे आम्ही संत सत्पुरुषांचं वाङ्मय जाणू शकतो असं नाही आहे. ते जाणण्याकरता एक वेगळी नजर पाहिजे, ते जाणण्याकरता तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी पाहिजे, ते जाणण्याकरता त्याच्या मागची कार्यकारण परंपरा कळली पाहिजे, तरच ते चरित्र कळेल. माऊली म्हणून आम्हाला स्पष्ट करून सांगतात की एक खेचर आहे, आम्हाला दिसत नाही, तैसा शरीर येतो, पण हा शरीरामध्ये आहे. परी संसारू, शरीरात आहे, संसारात नोळखे तयाते. तैसा शरीर येतो परी संसारू नोळखे तयाते. कुठे कॉमा टाकायचा? तैसा शरीर येतो कॉमा परी, तरी सुद्धा हा संसार, संसार नोळखू तयाते. संसाराला म्हणजे या जगाला त्याला ओळखता येत नाही. कॉमा इथे पडला. कुठे पडला? स्वल्पविराम. तैसा शरीर येतो, तो शरीरात आहे पण जग त्याला ओळखत नाही. हे असो पवनाचे निमेळे. आता दृष्टांत देतो म्हणाले. कसं आहे? जळीच जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ जैसे. म्हणाले तुम्हाला एक सांगतो की पाऊस आपलं जल आहे आणि वारा वाहतोय. आता पाण्यावरून वारा व्हायला लागला की त्या पाण्यावरती लाटा निर्माण होतात. तर त्या निर्माण झालेल्या लाटा म्हणजे काय? पाणीच पाण्यावर लोळण घेत आहे. लाट म्हणजे काही वेगळी आहे का? ती पाण्यावरचीच आहे, पाणीच आहे. ती फक्त पाणी. कसे शब्द आहेत बघा. कधी सुचलं असतं का की लाटेची व्याख्या कशी करावी? कशी व्याख्या केली आहे बघा. पवनाचे निमेळे जैसे जळीच जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. आम्ही मात्र त्याला वेगळं नाव ठेवलं, कल्लोळ म्हणून, लहरी म्हणून, लाटा म्हणून. तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तोसाचे. आता तसाच तो आहे म्हणाले. तुम्हाला नामरूपामध्ये वेगळा दिसतो पण तो साक्षात परब्रह्मच आहे. आणि म्हणून मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. पण फक्त फरक काय आहे? तो साम्य भावाला आलेला आहे. सर्वत्रांच्या ठिकाणी त्याची वृत्ती समान आहे. ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षणही आहे. अशा पुरुषाची लक्षणं सांगतो भगवद्गीतेमध्ये. अगदी आपण सहज आपला एक हौसेचा भाग म्हणून नुसती लक्षणं काढत गेलो तरी आपल्याला कळेल. भक्ताची लक्षणं, ज्ञानाची लक्षणं, कर्मयोग्याची लक्षणं, ध्यान करणाऱ्याची लक्षणं, गुणातीताची लक्षणं. आता इथे सुद्धा तसंच केलं आहे. इथे म्हणतात हा जो असा पुरुष आहे ना, या पुरुषाची लक्षणं आहेतच, तो लक्षणांनी ओळखावा. थोडीशी लक्षणं सांगतो म्हणाले. माऊलींनी शब्द वापरलाय. तया पुरुषा लक्षणं ही आहे. अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे. हा कुणाचा भगवान बोलतोय किंवा कुणाचा कृष्ण? ज्ञानेश्वरांचा. ज्ञानेश्वरांचा कृष्ण म्हणतोय की अरे अर्जुना, त्या पुरुषाला लक्षणं आहेत बरं का, आणि ती लक्षणं मी तुला सांगतो बरं का. का सांगितलं? कारण पुढचे श्लोक त्या अर्थाचे आहेत म्हणून. आता लक्षणं आली इथे. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिरबुद्धीर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. कोणत्याही स्थितीमध्ये फार मनासारखं घडलं म्हणून हा उचंबळून येत नाही. मनाच्या विरुद्ध घडलं म्हणून हा दुःखी होत नाही. तो असा स्थिरबुद्धी आणि मोहानी ग्रस्त न होणारा असा जो ब्रह्माला जाणणारा ब्रह्मस्थितीतच राहतो. ब्रह्मविद त्यांनी ब्रह्माला परिपूर्णतेने जाणलेलं आहे. तरी मृगजळाचे नि पुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो. म्हणाले मृगजळाचा पुष्कळ पूर आला. आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज आली की अहो मृगजळाला पूर आला. अरे तत्ववेत्ते सगळे धावायला लागले, कोणत्या चॅनेलनी दिली, कोणत्या चॅनेलनी दिली. कारण मृगजळाला पूर कसा येईल? कारण मृगाचं जळच अस्तित्वात नाही. ते तिथं थांबत नाही माऊली.
ते तिथे नाही थांबत. मृगजळाला पूर आला ही पुन्हा माऊलींचीच संकल्पना, तरी तिथंच संकल्पना थांबत नाही. ते म्हणतात त्या मृगजळाच्या पुरानी त्या गिरीशिखरांच्यावरून काही ओढून खाली आणलंच नाही, काही फरकच पडला नाही त्या पुरानी. म्हणाले कुठल्या सृष्टीमध्ये काही म्हणजे काय सांगतायत आपल्याला ते, की तुम्ही ज्या रज्जूवरच्या सर्पावर जीवनाचा खेळ खेळताय, तो रज्जूवरच्या सर्पाचा जीवनाचा खेळ खेळ आहे का? काय फरक आहे त्याच्यामध्ये? तुम्ही खेळ खेळताय, तुमच्या दृष्टीने हे घडतंय ते घडत नाही, हे आवडतंय ते आवडत नाही आहे. वास्तविक पाहता त्यांनी काही फरक पडत नाही. ब्रह्म आहे तसं आहे, जग आहे तसं आहे, तो बनवतोय ते बनवतोय, तो निर्माण करतोय ते करतोय, जग पुढे जात आहे ते जात आहे, बस. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. याचं हे त्यांनी केलेला आविष्कार आहे म्हणून फक्त आविष्कार म्हणून बघा. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी कौतुकाने बघा, प्रेमाने बघा. म्हणून फार सुंदर दृष्टांत दिला की त्या मृगजळाला पूर आला, पर्वतावरून म्हणाले तो पुराचं पाण्याचे लोट खाली यायला लागले, पण त्या लोटाबरोबर एवढी माती येईल तर शपथ, काही दिसेल तर शपथ, काही झालं नाही म्हणाले, काही हल्लं नाही. आता पुढे ते म्हणतात तोची तो निरुता, खरोखरीच निरुता म्हणजे समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. ज्याला हे कळलं, या सृष्टीतला प्रत्येक फेरफार ज्याला कळला, प्रत्येक फेरफार. आज राजकारणाने असा रंग घेतला, उद्या दिग्विजय सिंग तसं म्हणा. अरे म्हणू दे, जे घडणार आहे, जे अटळ आहे, माझं काय काम आहे? कारण मला असं वाटतं की त्या राजकारणामध्ये मी लुडबुड केल्याशिवाय आणि माझ्या डोक्याला शीण दिल्याशिवाय ह्या देशाचं राज्य चालत नाही. वाटू दे, वाटलं तर काहीतरी त्याच्याकरता चांगले संकल्प कर. जर डोकं त्याच्याकरता शिणवायचंच असेल की एवढ्याच गोष्टीत शिणवा. भगवंत म्हणतो की बस ह्या भूमीचं भाग्य लवकरात लवकर उदयाला येऊ दे. माझ्या हातात तिथं जाऊन काही करण्याचं आहे का? असा काही प्राईम मिनिस्टरनी अधिकार दिलाय का की मी दुसऱ्या कुठल्याही कामात व्यस्त असलो की माझं सगळं काम तुम्ही बघा? तुम्हाला मी सहीचा सुद्धा अधिकार दिलाय. आम्हाला कसलाच अधिकार नाही आहे. राज्य बघणारी मंडळी राज्य बघतायत, राजा राज्य करी, दुबळा का चिंता करी. चिंता करणं काम नाही आहे, चिंतन करणं काम आहे. आमच्या चिंतनाचा पण उपयोग नाही आहे, तेही आमचं काम नाही आहे. मग काय काम आहे? शुभ संकल्प एवढंच आमचं काम आहे. मी नेहमी म्हणते, आम्ही म्हातारे झाल्यानंतर मुलांच्या प्रपंचामध्ये फक्त आमचे शुभ संकल्प त्यांच्या मागे उभे करणे. मुलगा माझा ऐकतो का नाही ऐकतो ते त्यांनी ठरवा. मुलांनी ऐकायचं की नाही हे मुलांनी ठरवावं. आपल्याला जे सांगायचंय ते सांगावं, पण त्याच्यावर त्यांनी आपण म्हणू ते ऐकावंच ही अपेक्षा करू नये. कारण आता आपल्याला त्या अपेक्षेमध्ये राहता येणार नाही आहे. आपल्याला त्याच्याकरता फक्त नुसते वेलविशर नाही, त्याच्या मागे पूर्णच ताकदीनिशी आपलं मनसंकल्प उभे करू शकतो. ते कायापालट करू शकतात. आपण पाहिलं ना, त्या गाईच्या मागे नुसतं एक आवाहन केलं तर त्या गाईनी सगळी विपरीतता टाळली. एक जनावर जर ते स्वीकारू शकतं, मनुष्यात का नाही पालट होणार? विचार करणे, अभ्यास. म्हणून आपल्याकडे जेव्हा इस्रायलची परिस्थिती कठीण होती, भाषासुद्धा राहिली नाही, सगळे लोक परागंदाहून इटली सोडून गेले, त्यावेळी पहिल्यांदा त्या सबंध इटलीमधल्या मोठ्या माणसांनी संकल्प कशाचा केला तर एकाच गोष्टीचा. ते म्हणत असत, माझ्या मुलांना शिकवीन मी, पण त्याच्या आधी नातवांना सांगेन की बाबा रे, आपण आत्ता कुठे आहोत? जिथे आहोत तिथे आहोत, पण आपली भूमी इस्रायल आहे आणि आपली भाषा हिब्रू आहे. रोज रात्री झोपताना मी तुला ही एकच गोष्ट सांगणार आहे आणि मरताना सांगून जाणार आहे की तू सुद्धा तुझ्या मुलांना हेच सांग आणि तुझ्या नातवांना हेच सांग की आपला देश इस्रायल आहे, आपली भाषा हिब्रू आहे. येईल एक दिवस, असा एक दिवस येईल की आपल्या सगळ्यांच्या संकल्पाला बळ येईल. तसं आहे, संकल्पाचं बळ उभं करणं एवढंच जर म्हातारपणी आपल्या हातात असेल तेवढंच उभं करावं. त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की म्हणाले, हा कोणत्याही स्थितीमध्ये निरुता खरोखरीच त्याची जी समदृष्टी आहे, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. खरोखर तो ब्रह्म आहे की त्याच्याशिवाय, त्याच्या समदृष्टीशिवाय त्याचं वेगळं लक्षण सांगण्याची गरज नाही. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा
विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षय्यम अश्नुते. म्हणाले ह्या विषयांचा आणि इंद्रियांचा स्पर्श होऊन जी सुख मिळतात त्याच्यामध्ये हा आसक्त नाही, हा अडकलेला नाही. म्हणाले खरोखरच विंदंती आत्मनी यत् सुखम. त्यामुळे त्याला सुख कशाचं मिळतं? आत्म्याच्या ठिकाणचं जे सुख आहे ते सुख त्याला मिळतं. स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षय्य अश्नुते. ते जे सुख आहे ते कसं अखंड सुखाची प्राप्ती आहे. कारण तो फक्त ब्रह्माच्या ठिकाणच्या सुखाचा विचार कर, पुन्हा तेच. अज्ञानातली वृत्ती ठेवायचीच नाही. फक्त ज्ञान, फक्त शहाणपण आणि फक्त निष्काम भाव, तरच भगवंताचं हे स्वरूप. आणि हे काही आपल्याकरता आहे असं नाही. त्याचं कारण असं की ही स्थिती प्राप्त व्हायला अधिकार खूप मोठा पाहिजे. पण आपण निदान पुण्यात तर राहू शकतो, निदान सत्वगुणात तर राहू शकतो, एवढं करता येतं. आणि म्हणून ते सांगतात जया आपण पे सांडूनी काही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. म्हणाले जो आपलेपण म्हणजे आत्मस्वरूप सोडून जो कधीच इंद्रिय ग्रामांवर येत नाही तो त्या विषयांचं सेवन करतो. हे कधी घडतं का? हे असं कधी होतं का? हा अयोग्य, विचित्र किंवा जे यथार्थ नाही असा अर्थ किंवा कार्यकारण भाव आम्हाला लावता येतो का? नाहीच लावता येत. म्हणाले म्हणून तो श्रीखंडपुरी खात बसला आहे का शिळ्या भाकरीचे तुकडे तोडतो आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये तो अडकलेला नाही आहे. म्हणून आपल्याकडे मोठं सुंदर वर्णन करतात की म्हणाले भगवंताला जनाबाई शिळी भाकरी खाऊ घालते आणि मीराबाई रोज मोतीचूर खाऊ घालते. दोघींची परिस्थिती भिन्न आहे पण दोघींचा भाव सारखाच आहे. शिळ्या भाकरीतही भाव तोच आहे आणि मोतीचुरातही भाव तोच आहे. एकच भावानी ते त्याचा लाभ घेत आहेत. म्हणून सहज स्वसुखाचेनी अपारे सुरवाडे अंतरे रचिला म्हणूनी बाहिरे पाऊल न घली. स्वतःच्या सहजपणाने प्राप्त झालेल्या अपरंपार अशा सुखानी, अमर्याद सुखानी ज्याचं अंतरंग अत्यंत सुखी झालेलं आहे, अंतरे रचिला म्हणूनी बाहेरी पाऊल न घाली. इथे आतच तो इतकं सुख मिळवतोय की त्याला आमच्यासारखं इकडं काय तिकडं काय शोधायची गरजच नाही. आम्ही ज्या सुखाकरता फिरतो आता आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे ना सॅटर्डे इव्हिनिंग. आता आपण आज सॅटर्डे इव्हिनिंगमध्ये आहोत. आता जगभरामध्ये हा ट्रेंड. पूर्वी कसं फ्रायडे इव्हिनिंग. पूर्वी कसं होतं सॅटर्डे इव्हिनिंग एक्साइटिंग होती. आता फ्रायडे इव्हिनिंग ड्रेस, फ्रायडे इव्हिनिंग पार्टी. आता हे सगळं फ्रायडेवर आलं आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या भाचीकडे ऐकलं तेव्हा मला असं वाटलं होतं की माझ्या भाचीची ओरिजिनल आयडिया आहे. पण जसं आता इतक्या ठिकाणी इतक्या गोष्टी ऐकायला लागलो तेव्हा लक्षात आलं. ती मला म्हणायची, मी म्हटलं अगं आज शुक्रवारी एकदम खुशीत आहेस तू. ती म्हणजे मला नेहमी म्हणायची मामी शुक्रवार फार तपश्चर्या केल्यानंतर येतो. शुक्रवारची संध्याकाळ पुढच्या 2 नाईट्स आपल्याला चांगल्या आहेत असं दाखवतात. म्हणाली शनिवारची रात्र शुक्रवारी दिसत असते की काय मज्जा आहे शनिवारी, काय वेळ घालवा, काही करा. आता आमच्याकडे पण तोच ट्रेंड आहे. शुक्रवारीची इव्हिनिंग पार्टी, त्याचे ड्रेसेस, त्याच्या जाहिराती पुण्यात लागल्या आहेत. ते पाहिल्यानंतर मला मोठं आश्चर्य वाटलं की शुक्रवार रात्रीच्या पार्टी करता स्पेशल ड्रेसेस आहेत. सॅटर्डे नाईट पार्टीज नाहीत, आता फ्रायडे नाईट पार्टीज आहेत. तर इथे सांगायचा आपल्याला हेतू असा की आम्ही सगळे बाह्य गोष्टीमध्ये रमलेलो. शुक्रवार आला की आमची सुट्टी, आमचा आनंद, आमची एन्जॉयमेंट. मग सॅटर्डे संडे एन्जॉय केलं. मग सोमवारी आपल्या लोकांना सांगायचं आम्ही कसं एन्जॉय केलं सॅटर्डे संडे, वीकेंड कसा झाला. इथे ते म्हणतात याला असं कुठे वीकेंडला इयर एंडला कुठं जावंच लागत नाही. तो आतून पाऊलच बाहेर टाकत नाही. त्यांनी सांगितलं रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घली सांगे कुमुद दळाचेनी ताटे जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काही वाळुवंटे चुंबितू असे. अहो म्हणाले कमळाचं फूल दिलंय
त्या कमळाच्या फुलावरती चंद्राचे किरण आलेत आणि ते जणू काही ताट आहे त्याला भोजनाचं, आणि त्या ताटामध्ये तो अत्यंत चोखट म्हणजे शुद्ध चंद्राच्या किरणांचा त्यांनी आस्वाद घेतलाय त्या चकोरांनी. आता तो काय वाळवंटामध्ये ते चंद्रकिरण मिळवण्याचा प्रयत्न करील, त्या वाळवंटाला स्पर्श करून त्या चंद्राचे तो चकोरती चंद्रकिरण खाईल, आणि त्यांनी कुमुदाच्या म्हणजे कमळाच्या पाकळ्यांच्या ताटावरती ते चंद्रकिरण खाल्लेले आहेत. इतकी त्याला त्याच्या डिशची डेलिकसी आहे. त्याला मिळालेलं जे भोजन आहे ते इतकं स्पेशल आहे की आता काय त्या वाळवंटामधून चंद्रकिरण खाणार आहे तो. तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पाची फावले, तया विषय सहज सांडवले सांगो काही. म्हणाले ज्याला आत्मसुख प्राप्त झालंय तो या विषय सुखांच्याकडे कशाला वळेल. एरवी तरी कौतुके विचारूनी पाहे पानिके, या विषयांचे नि सुखे झकवती कवण. म्हणाले खरोखरच तरी एरवी तरी कौतुके, एरवी म्हणाले सहजच, विचार करून पहा, आणि पानिके खरोखरच, या विषयांचे नि सुखे झकवती कवण. कोण फसवले जातात? आत्मज्ञानी नाही म्हणाले. विचार करून बघ, फसवले जाणारे कोण आहेत? अज्ञानी आहेत. म्हणून शेवटची ओवी अशी, एरवी तरी कौतुके, सहज म्हणून एकदा काय कर, विचारूनी म्हणजे विचार करून, पाहे म्हणजे पहा, एरवी सहज एकदा विचार करून पहा, पानिके खरोखरच मी सांगतो म्हणून एकदा विचार करून पहा, या विषयांचे नि सुखे झकवती कवण. ह्या सगळ्या इंद्रियांच्या सुखांनी कोण फसवले जाणार आहेत? आत्मज्ञानी कधीच नाही, ते कधीच फसवले जाणार नाही. आज आपण इथे थांबूया.